उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा रोज वक्तीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर या प्रसन्न संध्याकाळी आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता मजल दरमजल करत आपण औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमध्ये येऊन दाखल झालेले आहोत आणि या ठिकाणी या ज्योतिनगरमध्ये आलो आणि लक्ष इथे गेलो. खोपा. अरे खोप्यामंदी खोपा सुगर अणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. बहिणाबाई म्हणतात किती सोप्या सरळ शब्दात त्याने मांडलेलं आहे. थोडक्यात माऊलीचं मनच यामध्ये व्यक्त होतं या कवितेमध्ये. आणि हे जे उद्यान आहे ना, हे कवितेचंच उद्यान आहे. म्हणजे या उद्यानात फेरफटका मारल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा कविता जतन केलेल्या आहेत. मला सांगा, प्रत्येक कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं मराठी साहित्य किती मोठं आहे, किती महान आहे. त्या साहित्याला नमस्कार करूया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. डॉक्टर मंजुषा शेखर कुलकर्णी आणि अवंती श्रीपाद पाठक अशा दोन वहिनी. मंजुषा कुलकर्णी यांचा शांत हळवा असा स्वभाव, पण बघा ना, शांतपणेच त्यांनी संस्कृतमध्ये डॉक्टरेट मिळवली. आणि अवंती पाठक वहिनी ज्या आहेत, आता पटकन राग येतो आणि पटकन शांत होतो. अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूया आजच्या भागाला. 10वीला सर मी मेरिटमध्ये होते. बरोबर. अर्थात संस्कृतमध्ये 100 पैकी 100 असल्यामुळेच मी मेरिटला होते. किती छान. हे ना आता मुलीचा आवाज करतात. अरे आणि आता हा खेळ पूर्ण करायचा आहे. नमस्कार. सुस्वागतम. स्वागतम. नमस्कार. नमस्कार. सुंदर स्वागत झालेलं आहे. आता एक उखाणा घ्या पण. क्रांतिकारकानां मनसि आसीत् स्वातंत्र्य प्राप्तेः एव ध्यासः. शेखरस्य नाम वदामि. संस्कृत भाषा एव मम श्वासः. संस्कृत भाषा एव मम विश्वासः. वा वा. बरं आता ना, म्हणजे खूप छान सांगितलं संस्कृतमध्ये. आता जरा म्हणजे मला मराठीत सांगा. क्रांतिकारकांच्या मनामध्ये केवळ होता स्वातंत्र्याचाच ध्यास. शेखररावांचं नाव घेते. संस्कृत भाषा हाच माझाही श्वास. अरे वा, किती छान. मग आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे पती. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. हा छोटा मुलगा. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. आई. नमस्कार आई. माझी बहीण. नमस्कार. ह्या भाच्या इकडे बहीण आहे. काकू, मावशा, आत्या, सगळ्या आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार सर. पहिल्यापासून इथेच राहता? 5 वर्षापूर्वी हा फ्लॅट घेतला मी. बर. माझं माहेर तुळजापूरचं आहे तसं. बर. पण माझे वडील MSCB मध्ये असल्यामुळे बदलीच्या स्थानी जावं लागायचं. पण मला सांगा की मग आता संस्कृतचा तुम्ही खूपच ध्यास घेतलेला आहे. हो. मग 10वी 12वीला साधारण शिक्षणात कशी होती परिस्थिती? 10वीला सर मी मेरिटमध्ये होते. बरोबर. अर्थात संस्कृतमध्ये 100 पैकी 100 असल्यामुळेच मी मेरिटला होते. 12वीलाही मेरिटमध्ये होते.
त्यानंतर म्हणजे विशेष सांगावंसं वाटतं मला की मी संस्कृतमध्ये करिअर करण्यासाठीच आर्ट्स ही शाखा घेतली. मला वाटायचं की ज्या भाषेने जगाला इतका मोठा वारसा दिलाय त्या भाषेला आपल्याला जगवलं पाहिजे. बरं, मग तुमचं लग्न कसं जमलं मग? आमचं अरेंज मॅरेज आहे. हां. म्हणजे मग बघण्याचा वगैरे कार्यक्रम हो, झाला होता. कुठे झाला होता तो? आमच्या सासरीच झाला होता. हा, मग तेव्हा त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले का? नाही, ह्यांनी मला एकदा पाहिलेलं होतं आधी. थांबा, ह्यांनी एकदा मला पाहिलेलं होतं आधी, ते त्यांच्याचकडनं ऐकायला किती आवडेल आपल्याला. बोलवा त्यांना. अहो, तुम्ही यांना बघितलं होतं आधी असं वाक्य आल्याबरोबर तुमची एंट्री झाली. अच्छा, मला सांगा कुठे बघितलं होतं आधी? बघितलं होतं म्हणजे आता ही माझ्या नात्यातली आहे. हां, तर काय झालं की ही ॲक्च्युली 10वीत होती आणि मी प्रकाशन मुंबईमध्ये होतो आणि माझा टूर असायचा. प्रत्येक शाळेमध्ये आम्ही एक हुशार विद्यार्थ्यासाठी सेट देत असतो. हां, तर त्या अपेक्षित त्या सेटमधून हिची ओळख झाली. हां, पुढे? मग असं झालं की बाबा घरी या तुम्ही आणि तुमची बहीण मला काकू लागते असं हिनं त्यावेळी सांगितलं मला. हे तुम्हाला कसं कळलं? पुस्तकं घेतल्याबरोबर काकू लागते? नाही, काय झालं की माझ्या आडनावापुढे तुळजापूरकर लिहिलं होतं. तेव्हा यांनी विचारलं की तुळजापूरचे कसे काय तुम्ही आडनाव ते? तर म्हटलं की आम्ही तुळजापूरचेच आहोत, कुलकर्णीच्या पुढे आम्ही तुळजापूरकर लावतो. मग आमच्याकडे वडिलांचं असं असायचं की कोणी आपले नातेवाईक असो, कोणीही आपल्याकडे ओळखीनं म्हणून आलेलं असो तर त्यांना जरा आपल्या घरी बोलवून म्हणजे त्यांचा आदरातिथ्य करावं बाबा. तर मग मी लहानच होते, तशी 10वीतच होते. तर मी यांना म्हणजे वडिलांच्या सांगण्यानुसार यांना निरोप दिला होता की आपण बाबांना एकदा भेटून जा. तर त्याच्यानंतर हे आले आणि भेटले ते भेटले. आणि आता हा खेळ पूर्ण करायचा आहे. खेळ सोपा आहे. याच्यामध्ये प्लास्टिकच्या रिंगचा 8 थरांचा बनोरा रचायचा आहे पाण्यामध्ये. पण एकाने एक रिंग ठेवली की दुसऱ्याने दुसरी रिंग, कारण दोघांनी खेळायचा हा खेळ आहे. 8 थर जर पूर्ण केले तर 2000 रुपयाचं बक्षीस. जितके थर कमी होणार तेवढे प्रति थर 500 रुपये कमी होत जाणार. वेळ 2 मिनिटाची. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. चला, पहिली रिंग कोण ठेवून द्या? 2, 4 झाले. चला, 5. परत घ्या, वेळ आहे अजून. 18 सेकंद झाली. सात झालेले आहेत. सावकाश, घाई करू नका. नको. 1, 2, 3, 4, 5, 6 वेळ संपली. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. धन्यवाद. अभिनंदन. जाऊन भेटतो लगेच पुढच्या घराला. मला सांगा, लग्नात घोड्यावर बसलेले आठवतंय तुम्हाला? आठवतं. काय झालं होतं तेव्हा? तो घोडा नाचणारा होता. बापरे. त्याचं कसं होतं, असं ट्यून मॅच होता ते घोड्याचा आणि बँडवाल्याचा. तो वाजवायला लागला की तो असा हलायला लागला. तुला हा असं काय करतो बाबा घोडा? मी पडतो का घोडा पडतो? घोडा पडतो काय माहिती. हा घोडा माहेरवरून पाठवला होता का? सासरवरून? तुम्ही सासूरवाडीला लावला होता त्यांनी. उखाणा घ्या. कडुलिंबाचा पाला त्याला गुढीपाडव्याने गोड केला. केळीचं पान त्याला जेवणाचं स्थान. बेलाचं पान त्याला शिवापदी स्थान. श्रीपादरावांचं नाव घेते, करतो तुमचा सन्मान. अरे वा, जोरात आहे. बरं, इथे केळीचं झाड आहे का जवळपास? द्या आता ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. हा माझा भाऊ. नमस्कार. ही वहिनी. नमस्कार. हे आमचे सगळे जयनगर परिवार. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता तुमचं सगळं बालपण इथलंच? बालपण हो, मालेगाव मधलं, नाशिक मालेगाव मधलं. आणि मग इथे माझा आजोळ आहे. आजी, आम्ही आजीकडे येत होतो लहानपणापासून. आता सासरे हेच झालं. आजीकडे येत होतो ऍक्च्युली. आजी माझा आजोळ आहे इथे
आणि नंतर मग लग्नही औरंगाबादमध्येच झालं. म्हणजे कळलंच नाही म्हटलं हे काय आहे. पण याच्यावरती जास्त प्रकाश टाकण्यासाठी आता नायकाची एंट्री फार महत्वाची आहे. तेव्हा आता स्वागत करूया आपण नायकाचं. बोलवा. अहो नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? आम्ही म्हणजे जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हाच. त्याच्या आधी नाही? त्याच्या आधी नाही. कुठे होता हा कार्यक्रम? हा औरंगाबादमध्येच होता, याच्या आजीकडे. तुम्ही आजीकडे कशाला, ह्यांच्या आजीकडे कशाला गेला होता? हे पण मुलाच्या शोधामध्ये होते. हा. त्याची आई आजी तिथं हो. आम्ही गेलो. व्हेरी गुड. आणि मग लग्न जमलं. बरं, मला तुम्हाला विचारायचंय की एखादा चित्रपट किती वेळा तुम्ही साधारण बघू शकता? मला जर आवडणारा असला हं. तर मी तो परत परत बघतो. म्हणजे साधारण कुठला असा चित्रपट आहे? मला हम साथ साथ है आवडतो. हा, तो किती वेळा बघितलं? तर मी 100च्या आसपास बघितला पुढे झाले असेल. हम साथ साथ आहे 100 वेळा बघणाऱ्या या माऊली आहेत. नाही पण सर, झी सिनेमा वगैरे पण फॅसिलिट करतो ना त्यांना, म्हणजे लावतात पण ते दर रविवारी. बरोबर. ती पण तेवढ्या उत्साहाने बघते ते. बघत बसतात. हम साथ साथ आहे लागला की जिथे आहेत तिथे तिथं बसतात. आहे तिथं काम बिम सोडून तेव्हा. तांबडी सोडून बसतात. मला सांगा, लग्नात घोड्यावर बसलेली आठवतंय तुम्हाला? आठवतं. काय झालं होतं तेव्हा? तो घोडा नाचणारा होता. बापरे. ती वरात निघाली हा. आणि ते बँडच्या ह्याच्याने तो घोडा एकदम नाचायला लागला. त्याचं कसं होतं, असं ट्यून मॅच होता ते घोड्याचा आणि बँडवाल्याचा. तो वाजवायला लागला की तो असा हलायला लागला. तुला हा असं काय करतो बाबा घोडा? मी पडतो का? का घोडा पडतो? घोडा पडतो काय माहिती. हा घोडा माहेरवरून पाठवला होता का? हा, माहेर सासरवरून? त्याने आमचं नसतं. तुम्ही पाठवा. हा, सासूबाईला लावलं होतं त्यांनी. त्यांनी खास आम्हाला पण माहिती नव्हतं, speciality- पण आम्हाला speciality माहिती मध्ये नव्हतं की तो लावलं नाचेल म्हणून. काय स्वागत केलंय तुम्ही? हा? किती वर्ष आहे लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष सुखाचा संसार सुरू आहे ना. आता तो संसार दोघांनी केला. या पुढचा खेळ सुद्धा दोघांनी खेळायचा आहे. एक पाण्याचा बाऊल असणार आणि 10 रिंग असणार. 8 रिंगांचा थर रचायचा आहे. हा, बघूया आता या खेळात तुमचं काय होणार. 1 2 3 वेळ सुरू झाली. पाण्यावरती रिंगचा मनोरा. 4. व्हेरी गुड. आता खरं कसोटीचा क्षण आलेला आहे. 6. तीन. ते मोठा ठेवा, मोठा ठेवा ना. हा ठेवा ना मोठा. 6. 1.5 मिनिट झाले. अजून 30 सेकंद. नको नको नको. 1 2 3 4 5 6. अभिनंदन. लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. तेव्हा आता ते तयारीत आहेत. हा, आरोप खोडून काढणार आहेत सगळे. तुमची वेळ सुरू होते आता. आई आहे. ह्यांची आई. आई. बोला. माझं असं म्हणणं आहे की दरवर्षी सुट्टीत तिनं माहेरी यावं, पण ती काही येतच नाही दर सुट्टीला. अहो, असं कसं म्हणतात, दरवेळेला तर पाडव्याच्या दिवशी ओवाळून मला ओवाळून ती तुमच्याकडे वडिलाला ओळायला येतेच. आणि तुम्ही या ना. मग तिला एक तरी काय माहितीये का, तिला ही आज PhD तिचे सगळे काम चालू होते इतके दिवस, त्याच्यामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती. आणि तिला इतका वेळ मिळत नाही, ती जेवत नाही अक्षरशः. मला तिला तिथं नेऊन द्यावं लागतं एकदा कदाचित. आणि मग तुम्ही जर इथं येऊन जर राहिलात, तुम्ही जर तिला भेटलात. तिला एकच भाऊ आहे, त्यासाठी भाऊबीजेला ओवाळायला ती येते वडिलाला आणि भावाला पाडव्या दिवशी. 2 वर्ष झालं ती आली नाही. आता 2 वर्ष आली नाही, 17 वर्ष आली, आणि जर 2 वर्ष न आली तर काय फरक पण पडतो? आमची इच्छा असते ना, तिला त्याच्यातूनही वेळ काढून यायलाच पाहिजे. आणखी कोण? मी तिची बहीण आहे. बहीण. बोला. ती माझं असं म्हणणं आहे की ती एवढी स्वभावानं सरळ आहे, समोरचा व्यक्ती तिच्याशी जरी वाईटपणानं वागला, दुष्ट वागला, तर ती त्याला लगेच अडचणीचा हाताने धावून जायला लागते लगेच. ते तिने बदलायला पाहिजे. तिनं समोरचा व्यक्ती कसा आहे तसं वागायला पाहिजे ना तिनं. काय ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं? तिला कळतंय सगळं, पुन्हा मित्राशी कसं राहायचं, मैत्रिणीशी कसं राहायचं, ही तिला कळतंय. ती आपल्यापेक्षाही जास्त शिकलेली आहे, तुझ्या माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. तिला कळतं. खूप साधी आहे. शिक्षणाचा आणि स्वभावाचा 2 भिन्न गोष्टी. ठीक आहे, तिला कळतंय ना शिक्षणामध्ये आम्ही कोणाशी. तुम्ही. आणि जर तरी जरी काही तसा प्रसंग आला तर मी तिच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. तुम्ही खंबीर आहे तो, हा. पण ती बाहेर जगात एकटी फिरणार ना, तुम्ही थोडंसं असं थोडंच आहे, मी माझ्या सोबत राहते. आम्ही माझी फॅमिली, माझा मुलगा आहे, माझा दुसरा मुलगा प्रत्येक वेळेस तुम्ही आहे. येऊ शकत नाही ना. आरोप संपलेले आहेत. आता आमच्या वहिनींना या सगळ्या आरोपांबद्दल काय म्हणायचंय ते आम्हाला ऐकायचं. सुट्टीमध्ये मला नाही येता आलं, पण इथून पुढे 4 दिवस तरी येण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. तुझा आरोप मला मान्य आहे. 1 मिनिट. तुम्ही जायचं म्हणताय, पण ते पाठवतील का?
पाठवती. दुसरा आरोप बहिणीने केला, स्ट्रॉंग आरोप होता तो. तिचं म्हणणं पण बरोबर आहे, मला मनात पटतं की माझ्याशी जगामध्ये बरेचदा असं होतं, म्हणजे माझ्याशीच काय सगळ्यांशीच ते होत असतं, पण मला ते जमतच नाही. मी ठरवते की आता याला असं वाईट वागूया, असं वाईट वागूया, आणि ते मनातून वर कधी येतच नाही. पुन्हा मी त्या व्यक्तीशी इतकी चांगली वागते, पण खूपच त्रास व्हायला लागला तर नक्कीच प्रयत्न करेन. तर अशा तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. आणि त्याचबरोबर आज यांनी कुठले आरोप मांडले किंवा यांनी कुठले आरोप कसे खोडून काढले, यापेक्षा होम मिनिस्टर कडून या माऊलीचा आज आपण सन्मान करूया, हा तन्मणी देऊ. जाऊन भेटतो लगेच पुढच्या घरात. नमस्कार. तुमची वेळ सुरू होते आता. बोला वहिनी, पहिला आरोप. पहिलं म्हणजे तशी ती नॉर्मल आहे, पण तिला ज्यावेळेस तिचं काम करायचं असेल तर ती स्वतः म्हणजे ती हक्काने करूनच घेते. ती त्याच्यावर नाही म्हणतच नाही, आणि ते पण तिला नाही तुला करायचं ना, चल तुला करावंच लागेल, करूनच घेते ती सगळे काम. म्हणजे हट्टी आहे, कामाच्या बाबतीत. हट्टी आहे, समोरच्यानी काम करण्याच्या बाबतीत हट्टी आहे. हो. हट्टी स्वभाव असणं मूळ चांगलं असतं. माझ्याकडे नाही, त्यांना हट्टी स्वभाव असणं हा मूळ चांगला असतो, कारण त्यांनी काम कम्प्लीट होऊन जातं हट्टी स्वभावामुळं, आणि जे पाहिजे ते करूनच दाखवतात, त्याला असं हट्टी स्वभाव असतो. थांबा, आता पुढचा आरोप कोण करणार आहे? मी त्यांची नेबर. शेजारी. बोला, तुमचा काय आरोप? त्यांचा आवाज खूप मोठा आहे, बोलताना खूप मोठ्याने बोलतात. नॉर्मल बोलतच नाही. नॉर्मल बोलत नाही. बोलतच नाही. वाटत नाही की त्या अवंती बहिणी या आहेत का म्हणून. बोला. आवाज असणं म्हणजे लवकरच लोकांना कळून जातं की घरात आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे का, यांच्या घरात आवाज आहे म्हणून आजपर्यंत तुमच्या घरात चोरी झालेली नाही. रात्री 10च्या नंतर आवाज असतो. तुमचं म्हणणं आहे त्यांनी रात्री पण आवाज करावा. अजून कोण आरोप करणार? आपण. मी तिची मैत्रीण आहे. तिचा स्वभाव खूप फ्री आहे. आजच्या जमान्यामध्ये एवढं फ्री राहणं चांगलं नाही. फ्री स्वभाव म्हणजे असं खेळकर स्वभाव आहे, त्याच्यामुळे तसं ते ज्याचे त्याचे व्ह्यूज वेगवेगळे असतात ना. पण मला आता तुम्हाला विचारायचं, या प्रत्येक आरोपाबद्दल तुम्हाला बोलण्याची वेळ मिळते आता. हो, मी आहे हट्टी. मला जी गोष्ट जर पाहिजे असेल तर मी ती करून घेते. बर. आता इथून पुढे मी माझ्या स्वभावामध्ये बदल पाहिजे. मुलांवर पण नाही चिडलं पाहिजे. नाही. मुलांवर खूप चिडती ती. हो. मुलं कुठे? आई खूप चिडते. कामाचं तंत्र थोडं बदलावं लागेल. जसं टूल्स असतो ना, चिडण्याचं जे टूल्स वापरण्यापेक्षा प्रेमाचं टूल्स वापरून त्याला सुधारावं लागेल. क्या बात आहे. टूल्स चेंज करावं लागेल फक्त. काय जोरदार त्यांनी भूमिका मांडली आहे. बरं, एक मिनिट, आधी त्यांना आय लव्ह यू म्हणा. तर आजपासून सुरुवात होईल ना. किंवा त्यांना सांगा, मी आजपासून तुमच्याशी प्रेमाने वागेन, आम्हाला बघू द्या सगळ्यांच्या साक्षीने. बोला वहिनी. मी आज तुमच्याशी प्रेमाने, आजपासून तुमच्याशी प्रेमाने वागेन. त्यांनी सांगताना सांगितलं, मी आज तुमच्याशी प्रेमाने वागेन, उद्या बघतेस तुम्हाला. बर, दुसरा आरोप होता तुमच्यावर मोठ्याने बोलता. नाही, मी आहे आवाज माझा मोठा. आणि आज त्यांना प्रश्न पडलाय की त्यात तुम्हीच आहात का? आवाज कमी करण्याचं तंत्र तुम्ही 2 कॅमेरे घरात आणून ठेवा. आणि शेवटचा आरोप काय होता तो? मी खूप फ्री आहे. माझा स्वभाव असा आहे की मला एक म्हणजे आता तुम्ही, मी आत्ता काही बोलली, नंतर परत मागून काही बोलेल असं काही नाही. मला जर राग आला तर मी लगेच तोंडावर सांगते की मला तुमचा राग आलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित तिला वाटलं असेल की मी खूप फ्री आहे. बरं. तू इकडे. हा, तू कोणाला देणार? क्या बात आहे. वा, अभिनंदन. द्या. तेव्हा आता हा तन्मणी मम्मीला भेट दिलेला आहे मुलाने. आजपासून खूप गुड बॉय सारखा वागणार ना. क्या बात आहे. चला, आता बघणार आहोत कोण जिंकणार पैठणी. आणि आता कोण जिंकणार पैठणी आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा आहे. या ठिकाणी चेंडू ठेवलेला आहे आणि समोर स्टंप आहे, आणि या बाजूला फुटबॉल आहे. इथून फुटबॉल मारायचा आणि अचूक गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे, 2 स्टंपच्या मध्ये गेला पाहिजे. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 10-10 संधी. पहिल्या 5 संधी तुमच्यासाठी. मधून जायला पाहिजे. बरोबर. 1. आता तुम्ही 1. तिसरी संधी.
5-5 संधी झालेल्या आहेत. 3-2 ही गुणसंख्या. आता तुम्ही इकडे या, तुम्ही या बाजूला. तीन 5-3. 9 10 7 5. खरं आणखी एक संधी असती तर बरं झालं असतं, पण 10 संधी पूर्ण झालेल्या आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. उपविजेत्या ठरल्या पाठक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी. कुलकर्णी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमध्ये. नमस्कार.